राम राम मंडळी। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और उस राख से जो बारूद बनता है उसे बकासूर कहते हैं। आता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो, कारण आज जे माऊलीचं मैदान झालं ना, जबरदस्त मैदान झालं आणि या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला सप्तहिंद केसरी बकासूर आणि त्याच्या संगतीला पायरा होता वजीरचा। जबरदस्त गाडी पळाली राजा आणि वजीरची, म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील राजा बकासूर आणि वजीरची, राजा आणि वजीर अशी जोडी म्हणलं व म्हणजे जबरदस्त गाडी पळाली। गटाला असेल, सेमीला असेल, फायनलला पण अगदी जबरदस्त निकाल घेत बकासूरनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं। म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्येच म्हणलं होतं की जर बकासूरची गाडी मागच्या संग्राम केसरीमध्ये जर 1 नंबर तासाला नसती की नाही तर त्यांनी 1च नंबर केला असता, पण आज तसंच झालं। आज ती गाडी 2 नंबर तासाला होती, त्याच्यामुळं मागच्या गाडीला फक्त त्यांचा धुरळाच बघायचा होता बकासूरच्या गाडीची, आणि ती गाडी सुट्टा निकाल घेत 1 नंबर केला आणि गुलालात राहिली। जबरदस्त वजीर आणि बकासूरचं मनापासून अभिनंदन। म्हणजे जबराट स्पीड होतं गाडीचं, पण तेवढंच अभिनंदन करावंसं वाटतं पिस्टन 22 अकराचं। म्हणजे सेमीमध्ये जी लढत झाली की नाही, 1 नंबर लढत दिली म्हणजे पिस्टननं, पण शेवटी बकासूर आहे, तोंडावर निकाल घेण्याचा तो बादशाह आहे, म्हणजे खरं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणजे जबरदस्त त्यानं सेमीमध्ये लढत दिली आणि बकासूर फायनलला पात्र झाला आणि फायनलला जसं 2 नंबर तास आला त्यावेळीच आपण म्हटलं होतं की 100% 1च नंबर करणार आणि झाले तसंच। जबराट स्पीड लागलेलं वजीरचं पण बकासूर संगतीला, आणि बकासूरचं वर्चस्व कायम राहिलं आणि गुलालात राहिला आणि 1 नंबरचा मानकरी राहिला। त्यासोबत जेवढी पण बाकीची पण बैल जी गुलालात राहिली ना, त्यांचं पण मनापासून अभिनंदन गुलालात राहिल्याबद्दल। जवळपास 175च्या आसपास गाड्या आलेल्या, म्हणजे रोज मैदान भरतात तरी रोज बैलगाडा प्रेमी असतील, बैलगाडा शौकीन असतील, बैलगाडा मालक चालक त्या अड्ड्यावर पोचते आणि रोज रंगत येते बैलगाडाच्या अड्ड्याला। आणि बकासूर तर मी तर म्हणतो की दर 2 दिवसानंतर पळतोय तरी पण तो 1 नंबर करतोय, कुठं गुलालात राहतोय। म्हणजे म्हणतात ना की त्याचं वर्चस्व आणि दरारा कायम आहे या बैलगाडा क्षेत्रावर म्हणजे बकासूरचा। आता उद्या सर्जा सुंदर याची मुंबईला बिनजोडची लढत पण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्या लढतीत पण काय होते कळलंच। आज खरी तर बरीचशी मातब्बर बैल या बैलगाडाच्या अड्ड्याला हुकली जरा माऊलीच्या अड्ड्यावर, पण हरकत नाही, पुढच्या कुठेतरी अड्ड्यावर पुन्हा एकत्र येतील आणि ही रंगत अजूनही म्हणजे जबरदस्तच रंगल। एकंदरीत फक्त मातब्बरच बैल नाही, जेवढी पण बाकीची पण बैल या बैलगाडा शर्यतीत भाग घेतला, मग गटालातनं काय बाहेर गेले असतील, काय सेमीतनं बाहेर गेले असतील, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। कारण तुमच्या सगळ्यांच्या शिवाय हे बैलगाडा क्षेत्र नाहीच आहे। फक्त आपण जिंकलेल्यांचं नक्कीच अभिनंदन जरी करत असलो तरी जेवढी गटाला येऊन लढती देऊन गेली, सेमीला येऊन लढती देऊन गेली, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन। राम राम, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।